जाळीदार आणि टम्म फुगलेले मसाले अप्पे बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी आपल्याला एक कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हवं तर तुम्ही यात मिरची ॲड करू शकता, बटाटे ॲड करू शकता, गाजर. आपण त्याला फोडणी द्यायचं आहे सगळ्याला. 2 चमचे तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कांदा ॲड करायचं आहे. तुमचं बाळ जे जे भाज्या खात आहे ते तुम्ही ॲड करू शकता. ऑप्शनल आहे काही गोष्टी तुम्हाला जसे आवडतात तसे ॲड करा. टोमॅटो ॲड करून आपण मीठ ॲड करून त्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित त्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आणि मसाला आपला तयार झाला की त्यामध्ये मी फक्त यामध्ये लाल तिखट ॲड करते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले ॲड करू शकता. धणेपूड, गरम मसाला, चाट मसाला वगैरे. आता मी जे फक्त लाल तिखट आणि मीठ ॲड केलं यामध्ये, तेच मिश्रण मी यामध्ये इडलीच्या पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आप्पे पॅनमध्ये तेल घालून आधीच मी प्रीहीट करून घेतलं होतं. त्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ पाहिजे म्हणजे जास्त भरायचं नाही. पीठ घालून 5 ते 6 मिनिट झाकून ठेवल्याने असं तयार होतं आप्पे. जेणेकरून इझिली पलटतं. नाहीतर मग ते तयार होण्याच्या आधी जर आपण पलटायला गेलं तर ते चिकटून तुटण्याची शक्यता असते आणि पीठ कच्चं असल्यामुळं मग ते भांड्याला चिकटलेलं असतं. तुम्ही बघू शकता अलगद तयार झालेले आहेत आप्पे. सिंपल आणि साधी रेसिपी आहे. त्यासाठी नक्की फॉलो करा. थँक यू फॉर वॉचिंग.